थेरी मजबूत करत होते। मशीन हेच आपलं दैवत आहे हा त्यांचा नियम होता। प्रत्येक माणसाला प्रत्येक मशीन शिकून घेतलं पाहिजे, प्रत्येक मशीनवर तुम्ही स्वतः काम केलं पाहिजे, तुम्ही सकाळी सुरुवातीला आल्याबरोबर ते मशीन स्वतः साफ केलं पाहिजे। साळुंखे साहेबांच्या डोक्यात नेहमी असा विचार चालत असे की आज एखादा माणूस एका ठराविक स्किलवर जर काम करत असेल तर त्या स्किलचं अपग्रेडेशन व्हायला पाहिजे, म्हणजे पुढच्या स्टेज करता तुम्हाला माणूस त्यातूनच तयार झाला पाहिजे हे एक। आणि त्या इंडिव्हिज्युअल माणसाच्या दृष्टीने विचार केला तर त्याला पुढं कामाची संधी मिळाली पाहिजे। तू कुठेतरी एकाच ह्याच्यात बसून ड्रिलिंग करतोय असं होता कामा नये। म्हणजे अक्षरशः पाण्यात फेकल्यासारखं वाटायचं आपल्याला, अरे आपल्याला माहीत नाही सरांनी पाण्यात फेकलं आपल्याला कसं व्हायचं आपलं, पण ही सीज दॅट यू सर्वाईव्ह ॲट द सेम टाइम यू लर्न हाऊ टू स्विम। कामगारांना म्हणजे आता खेड्यातून आलेल्या कामगारांना काय माहीत नसायचं, मग त्यांनासाठी त्यांच्या अडचणी असायच्या, त्यांना जेवणाची सोय नसायची, मग त्यांनी इथं कॅन्टीन सुरू केलं। त्यांना राहायला जागा नसायची, कुठे तर कोणाला राहायची जागा नसली तर ते जागा बी मिळवून द्यायचे, परत सायकल नसेल कोणाला तर सायकल द्यायचे, असे काय काय अडचणी असतील त्यांना तर ते त्यांना मदत करायची। त्यांनी अनेक मीटिंग्स एकट्यांना बोलवून त्यांच्या केबिनमध्ये आम्ही डायलॉग करत बसायचो। त्या डायलॉगमधून त्यांना आम्ही कसे आहोत, आमच्यावरती किती विश्वास टाकावा याची ते गणित मांडत होते। मला वाटतं त्याच्यामुळंच अनेक पिलर्स ॲक्युरेटला मिळाले। सुरुवात माझी ड्राफ्ट्समन म्हणून जरी झाली असली तरी पुढे मला त्यांनी इंजिनिअरिंग करण्याची संधी उपलब्ध केली। इंडियन इंजिनियर्स इन्स्टिट्यूट मुंबई येथून मी पुढील शिक्षण कंप्लीट केले आणि त्याच्यानंतर साहेबांनी मला पुढे डिझाईन डिपार्टमेंटचा इन्चार्ज म्हणून संधी उपलब्ध करून दिली। माझ्या बाबांमधला एक त्यांनी सेल्समन ओळखला होता आणि तो सेल्समन बघून माझे बाबांनी त्यानंतर कित्येक वर्ष बेस्ट सेल्समन म्हणून अवॉर्ड त्यांनी पटकावला या कंपनीत। अगदी घरच्यांसारखी मुलांना, प्रत्येक कामगारांना अगदी साहेबांनी घरच्यांसारखे घडवलेले। 65-66 साली ते परदेशात पण जाऊन आले आणि तेव्हापासून 84-85 पर्यंत त्यांची परदेशवारी ही 1.5-2 महिन्याची, 2-2.5 महिन्याची असायची। युरोप आणि जपान जास्त त्यांचं हे असायचं आणि नंतर अमेरिकेला 2-4 वेळा ते गेले। अशा प्रकारे त्यांचं उद्योजक म्हणून एक विश्व विस्तारित होत होतं। विलासवांचा गायडन्स त्यावेळी असा होता की तुमचं जे एक्सपोजर आहे ते फक्त भारतात तर नका ठेवू, तुम्ही परदेशात जा, परदेशात जाऊन तुम्ही ज्यांचे प्रॉडक्ट तुम्ही तयार करता त्या कंपन्या बघा, हॅनॉवर सारखं एक्झिबिशन बघा आणि तुमचे व्हिजन मोठी करा। ते जेव्हा परदेशात जायचे किंवा कुठल्याही बिझनेसच्या मीटिंगला जायचे तरी ते नोट्स काढायचे, तिथं काय पाहिलं, आपल्याला काय त्याचं करता येईल। त्यांनी परदेशात गेल्यानंतर प्रत्येक अनुभव शेअर करायचे, ते बाहेरच्या देशात कशी कामं करतात, काय करतात, आल्यानंतर एक मीटिंग घ्यायची, सभा घ्यायची आणि त्याच्यात सगळ्यांना बोलावून ते सांगायचे की कशा पद्धतीने कामं केली पाहिजे। ते खूप फिरले, प्रॉडक्टची इंट्रोडक्शन त्यांनी चांगली करून दिली। त्यावेळेस त्यांनी जगभर ट्रॅव्हल करून युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, जपानमध्ये कंपनीजना व्हिजिट्स केल्या मेट्रोलॉजीच्या फील्डमध्ये। आणि त्याच्यापैकी एक सी जॉन्सन म्हणून स्वीडनची कंपनी, त्याच्याबरोबर टेक्नॉलॉजी टायअप केला। मॅट्रिक्स कंपनी, त्याच्याबरोबर फ्लोटिंग कॅरेज मायक्रोमीटर आणि थ्रेड गेज इन्स्पेक्शनचे इक्विपमेंटसाठी टायअप केला। ऑल्सो रेनॉल्ट म्हणून फ्रान्सची कंपनी आहे, त्यांच्याबरोबर CMM त्यांची एजन्सी आपण घेतली आणि तिथून CMMची डेव्हलपमेंट सुरू झाली, प्रवास सुरू झाला। काही जे प्रॉडक्ट आपल्याला आपल्या ओव्हरहेडमुळे परवडत नाही ते आपण बाहेर काढायचं आहे। आणि नायगावला आम्ही जी श्रमपंचायत चालू केली होती की विकेंद्रितपणे आपल्याला उद्योगाचं आणि रोजगाराचं काही एक मॉडेल उभं करता येईल का, म्हणजे पाणी पंचायत, श्रमपंचायत आणि वनपंचायत अशी यांची एक कल्पना होती तेव्हा। आणि त्याच्यामध्ये खळदला जागा घेतल्यानंतर एका छोट्याशा जागेमध्ये मी अहिल्या उद्योग म्हणून सुरू केलं आणि हे जे प्रॉडक्ट बंद झाले होते ॲक्युरेटमधले ते तिथे करायला सुरुवात केली। आणि त्याचं नंतर लवकरच आदित्य इंजिनिअरिंगमध्ये कन्व्हर्शन होऊन त्याच्यामध्ये त्यांची स्वतःची इमारत आणि मशिनरी आणि सगळे होऊन स्वतंत्रपणे उत्पादनाला सुरुवात झाली।